सांगायचं झालं तर या आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा तिथे आपल्याला दिसेल की लहान मुलांना जेव्हा आई वडील घेऊन येतात ना रेस्टॉरंटमध्ये, तर तिथे लहान मुलांसाठी ते एकतर घरी त्यांना आधी खायला घालून आणतात, म्हणजे साधारण आपण धरू 5 वर्षापर्यंतची मुलं, त्यांना घरी खायला घालून आणलं जातं, किंवा मग त्यांच्यासाठी काहीतरी वरण भात किंवा काहीतरी असं बनवून आणलं जातं आणि तिथे रेस्टॉरंटमध्ये त्यांना ते खायला घालतात. कारण त्या आई वडिलांना सुद्धा माहिती असतं की अगदी स्टीम राईस जरी हॉटेलमधला घेतला ना तर त्यात सोडा असतो, आणि भाज्या वगैरे घेतल्या तर त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कलर ॲडेड कलर असतात की ज्यामुळे लहान मुलांना त्रास होऊ शकतो. पण हेच तुम्ही पूर्णब्रह्ममध्ये आलात तर आई वडील निर्धास्तपणे अगदी आलू परोठा मागवला ना तर मूल अगदी आरामात खाऊ शकतं, कारण त्यांना माहिती असतं की यामध्ये कोणतेही ॲडेड प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर्स नाही आहेत, कुठल्याही प्रकारे सोडा घातलेला नाही आहे त्या कणकेमध्ये, ही त्यांना पूर्णपणे जाणीव असते. साधा तूप वरण भात लोकांना कॅरी करावा लागतो, तो इथे पूर्णब्रह्ममध्ये लहान मुलांसाठी आवर्जून बनवला जातो. बालगोपाळ थाळी जर का बघितली तर त्यामधले प्रकार हे अशा प्रकारे बनवले गेलेत की 1 वर्षाचं मूल सुद्धा अगदी आरामात खाऊ शकतं. त्याला कोणत्याही प्रकारे मिरची किंवा मसाले घातलेले नसतात, त्यामुळे त्यांना कुठचाही अपाय होणार नाही.